चर्चा कोणाशी कुठेही करायला मिळते. मी म्हणता तुम्ही चेंबरमध्ये बोलून हे वेगळा आता का झाला ते मी सरासरी डिनाय करते. 7-8 वर्षापासून तो माणूस तुमचा स्टुडंट लीडर होता. आता तुम्ही म्हणणारच आता म्हणणार पण त्यांनी लीड केलेलं आहे. नाही आमचं स्वतंत्र आंदोलन होतं आपापल्या जिल्ह्यामध्ये. आम्ही इथं आलोच नाही. म्हणले ना की दबाव वगैरे तो म्हणत आहे ना मॅडम. त्याच्याकडे ॲब्सोल्युटली झिरो पुरावा. ते आम्हाला नाही काय माहिती नाही तर तुम्ही त्याविषयी बोलता कसं की त्यांनी सांगितलं की सर संदर्भ कशाला 10 दिवसात घेतलं देता मग सांगा ना तुम्ही पण. सर तुम्ही पण सांगा ना संदर्भ कशाला आम्हाला आमचं घ्या ना आमचे. आम्ही 10 दिवस आम्ही तुमचे घ्यायला रेडी आहोत. तुम्ही प्रतिनिधी या ना. 3 जिल्ह्याचे आले, वर्ध्याचे आले. आम्ही 10 दिवसापासून बसून होतो. लक्ष दिलं का कोणी आमच्याकडे? पोरं काय जेवते काय नाही, कसे राहते, कसे खाते, कसे झोपते. मुली होत्या सर मुली. ऐकून घ्या ना. प्रत्येक जिल्ह्यातले 2-2, 3-3 प्रतिनिधी घ्या आणि चर्चा करा. नाही ना सर. तुमचं निवेदन सर आम्हाला कॅबिनवर भरोसा राहिलेला नाहीये. काय करणार? आतमध्ये घेऊन काय करणार? कशासाठी आले तुम्ही आतमध्ये? मॅडम इथं बसू शकतो. इथे बसू शकतात ना मुले? इथे या ना तुम्ही. या 3 जिल्ह्यातले 10 विद्यार्थी या. इथे बसा, इथे उभे राहा, इथे चर्चा करू. नाही ना इथं काय सर. सर बाहेर सर ऑफिस आमचं हक्काचं इकडे आहे. सर ऐकून घ्या. तुम्हाला कोणतेही अडथळे आम्ही निर्माण होऊ देणार नाही. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्हाला लोकशाही पद्धतीने आणि संविधानिक मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. असताना पण एकदम जबाबदारीने म्हणते की अडथळे निर्माण होतात. रिन्युअलचे विद्यार्थी निरोप दिलाय. आम्ही ऑफिसला आलो होतो, भेटच झाली नाही. लोनची कधी भेट नाही झाली, कधी एवढी गर्दी करून परत गेलेले. आपले विद्यार्थी मित्रांनी हॉस्टेलचे त्याला लाभार्थी परत गेले आणि विद्यार्थी मित्रांनी आपल्या हॉस्टेलला कुलूप लावल्यामुळे पण रिन्युअलचं काम झालं नाही. आमच्या डेटा काढून बघा रिन्युअलचं काम मॅडम एक लक्षात घ्या. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये 10 दिवसापासून बसून होतो. म्हणजे आम्ही दखलपात्र नाहीत का मॅडम? 100% दखलपात्र आहात. पण एकाच वेळी या सर्व विद्यार्थ्यांना इथे घेऊन शक्य नाहीये प्रॅक्टिस करणं आणि तसे वरिष्ठांची ऑलरेडी 10 दिवस आपण येण्या जाण्यासाठी आम्ही रस्ता देतो. नाही ऑलरेडी आम्ही 10 दिवस मॅडम तुम्हाला कोणत्याही अडचणी आम्ही निर्माण नाही. आम्ही पण तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही. आम्ही चर्चा करायला रेडी आहोत. फक्त 10 दिवस ते ऑलरेडी केल्यामुळे आता सध्या वरिष्ठांची मॅडम आम्ही 10 दिवस केला, इथे नाही केला आम्ही. नाही तुम्ही इथे नाही केला तरी तुम्ही पीओ ऑफिसला केलाय. पीओ ऑफिस पण आमचीच यंत्रणा आहे. त्या आमच्यापेक्षा काही वेगळा नाहीये. तुम्ही म्हटलं ना की त्यांच्याकडनं निवेदन घ्या, त्यामुळे तुम्ही पीओ ऑफिसला केला म्हणजे इथेच केलाय तुम्ही. आमच्याकडे आम्ही तुम्हाला घ्यायला रेडी आहोत. एवढे दिवसपासून चर्चा सुरू आहे. आपलं मत आहे, तुम्हाला तुमच्या मताला अधिकार आहे. आम्ही हात धरून हेच विनंती करू. आम्ही विनंती करतो. बाहेरचा कोणी अतिरेक करत असेल तर पोलीसवाल्यांना सांगा. सांगतात तर आम्ही सांभाळतोय ना. जर अशा पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट देत असेल तर हे टॉर्चर आहे ना. म्हणजे आपण विद्यार्थी का अतिरेक करणारे आहोत का? मग हे टॉर्चर देण्याचा काय प्रकार चाललेला आहे इथे? अरे यांची नैतिक जबाबदारी होती ना आपल्या समस्या समजून घेणं. आणि मॅडम म्हणतात की आता आम्ही आदेश काढतो, तुम्हाला न येऊ देण्याचा. आदेश काढतो आता. नाही आता वरिष्ठांना काढतो म्हणताय ना. वरिष्ठांना मागतो म्हणताय ना की तुम्हाला न येऊ देण्यासाठी हे तुम्ही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की शांततेत राहायचं. कोणी अतिरेक बोलायचं नाही. अगाऊ कोणी बोलताना दिसला तर पोलीसवाल्यांना सांगा. बाहेरचा करत असेल तर कोणी आमच्या नाही.